गोडाचा शिरा हा एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, जो की भारतीय घरामध्ये आवडीने बनवला जातो. तर आज आपण गोडाचा शिरा बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 3 ते 4 पळ्या तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये काजू आणि बदामचे काप टाकून घेऊया. तर काजू आणि बदामचे कापसुद्धा अगदी फ्राय करून घेऊया. यानंतर 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि तो सुद्धा तुपामध्ये टाकलेला आहे आणि अगदी खमंग असा हा तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हा रवा एकदम कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जास्त केली तर रवा जळण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि हा रवा अगदी सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा छान असा भाजला गेला की त्याचा सुगंध खूप छान येतो आणि हलकासा कलरसुद्धा चेंज होतो रव्याचा. उलटण्याच्या साहाय्याने ते सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून तो रवा चिकटला नाही पाहिजे यासाठी. तर इथे हा रवा खूप छान असा भाजला गेलेला आहे. परत एकदा हे मिक्स करून घेऊया. तर यानंतरची पुढची स्टेप काय आहे मंडळी, तर यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. तर दूध टाकून घेऊया आणि हे परत रवा मिक्स करून घेऊया. तर रवासुद्धा मिक्स झालेला आहे, पण यामध्ये मला थोडंसं आणखीन पाणी टाकण्याची शक्यता वाटते. यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि गरम पाणी रव्यामध्ये टाकलेलं आहे. तर इथे परत एकदा मिक्स करून घेऊया. गरजेनुसार रव्यामध्ये पाणी वाढवायचं आहे. तर परत एकदा हे रव्यामध्ये मिक्स करून घेऊया. यानंतर वेलची पावडर टाकलेली आहे. मऊसूद जिभेवर ठेवताच विरघळणारा आपल्याला प्रसादाचा शिरा जसा बनवतो तसाच शिरा हा बनवायचा आहे आपल्याला. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊसूद असा हा शिरा वाटतो इथे. यानंतर काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर साखर टाकलेली आहे गरजेनुसार आणि हे परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. यावरती झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटे वाफ काढूया. आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडने तूप सुटलेलं आहे रव्याला आणि शिरा हा अगदी मऊसूद खूप छान असा बनलेला आहे. खायला तर खूप चविष्ट झालेला. तुम्ही कशा प्रकारे शिरा बनवता हे सुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. तर जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे हेल्दी खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.